संकटात टाकले. वेळ होती, युद्ध आपल्या देशात नाहीये, लक्षात घ्या. युद्ध आपल्या देशात नाहीये, युद्ध दूर देशात आहे. पण तरीही आपल्या देशाचा परिणाम झाला. तेच ते इंदिरा गांधींचं बोलतात त्यावेळेस भारत युद्धात होतं, तरीही स्टेबल राहिलं. आज भारत युद्धात नसतानाही भारताच्या लोकांना बोलावं लागतं, कारण हे मोदीची सगळ्या पॉलिसीमुळे शेतकरी त्रस्त आहे. शेतकऱ्यांवर संकट जो आहे आणला गेला आहे, तो मुद्दाम आणला गेला आहे. जर काही दिवसापूर्वी आपल्याला सांगितलं गेलं असतं की आपल्या देशात तेल किती आहे, तर काही दिवसापूर्वी रशियाकडून तेल विकत घेण्याचं बंद केलं नसतं, इराणकडून तेल विकत घेण्याचं बंद केलं असतं, तर आज पेट्रोल आणि डिझेलचे रेट वाढले नसते. काही दिवसापूर्वी पंतप्रधान आपल्याला सांगतात की खत वापरू नका, शेतकऱ्यांना खरीपाचं सीझन आहे त्यामुळे खत वापरू नका. आज खताचे रेट किती वाढले. हे संकटात शेतकऱ्यांना कोणी टाकलं, या देशाला कोणी टाकलं, तर या देशाच्या पंतप्रधानांनी या देशाला संकटात टाकलं. वेळ होती, युद्ध आपल्या देशात नाहीये, लक्षात घ्या. युद्ध आपल्या देशात नाहीये, युद्ध दूर देशात आहे. पण तरीही आपल्या देशाचा परिणाम झाला. तेच ते इंदिरा गांधींचं बोलतात त्यावेळेस भारत युद्धात होतं, तरीही स्टेबल राहिलं. आज भारत युद्धात नसतानाही भारताच्या लोकांना बोलावं लागतं, कारण हे मोदीची सगळ्या पॉलिसीमुळे त्यांना ट्रम्प तात्यांना आव्हाने केले. त्यांच्यासमोर जसं ट्रम्प बोले तसं मोदी बोले. केवळ अदानीचे जे गुन्हे आहेत ते माफ करण्यासाठी ट्रम्पचे आव्हाने केले आणि आपला शेतकरी संकटात पडला. मात्र हे विमानात जाऊन वेगळी करत बसते आणि आमचा शेतकरी हा संकटात पडला. आज दरवाढ असेल, खताचा विषय असेल, आज प्राइस महागाई असेल, आज सोयाबीन पीक विमा मिळत नाहीये, तुरीला पीक विमा मिळत नाहीये. शेतकऱ्याचे खूप मोठे हाल झाले. एक तर त्याच्या वाळूच्या ठेक्यामुळे शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पाणी सोडायला या लोकांनी वेळ लावला. ट्रॅक्टरांचे पॉइंट सगळ्या ठिकाणी नदीमध्ये आहे. म्हणून काही असलं तर हे शेतकऱ्यांना पहिला टार्गेट बनवतात. हे फक्त उद्योगपत्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं सामान्य लोकांचं नाहीये. सामान्य लोकांना शेतकऱ्यांना छळ करतोय. मी तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही तुमच्या सोबत आहोत. तर सरकारने तुमच्याकडे पाठ मिळवले, पण आम्ही आहोत. ही फक्त सुरुवात आहे, रस्ता आहे. त्याच्या पुढे अजून अप्रोच होणार आहे. आज 5-6 जणांनी या ठिकाणी पण हे फक्त सुरुवात आहे आणि आम्ही झुकणार नाही. आम्ही बळीराजाच्या मागे आहोत आणि राहणार आहोत. शेवटपर्यंत बळीराजा हे राजकारणाच्या पलीकडे या देशाचा कधी कणा हा शेतकरी आहे आणि तो जर प्रश्न असेल तर आमचे संस्कार आम्हाला बसू देत नाही. आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली माझे आंदोलन करत आहोत. हे तर सुरुवात आहे, पुढे ये तो सिर्फ छाती है, आगे बाकी बहुत बाकी है. आणि पोलिसांना उगाच पुढे ढकलून शेतकऱ्यांवर बुलडोजर चढवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. कारण ते घाबरत आहे, ते घाबरलेले आहे. त्यांना हिंमत नाहीये लोकांसमोर यायला आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्याची हिंमत नाहीये. म्हणून या सरकारचा मी धिक्कार करते. या शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही सगळे तनानी मनानी आहोत. मी शेतकऱ्यांना आश्वस्त करते आणि आपण इथे खरोखर आम्ही सहभागी झालो, पण आम्ही तुमच्या सोबत आहोत. ही रस्त्यावरची लढाई आहे. उद्रेक झालाच पाहिजे, उठाव झालाच पाहिजे आणि ही त्याची सुरुवात आहे. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते. प्रेसचे बंधू पण सकाळपासून आले, त्यांचे पण खरं तर तुम्ही बघू नका, तुमच्या हिश्श्याची लढाई